हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आपण पाहतो की दुष्यंत हा कृष्णाला खेचत घेऊन आलेला असतो आता बेडरूममध्ये. आणि बेडरूममध्ये आल्यावर दुष्यंत आता कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा, काय गरज होती तुला तसला आगाऊपणा करण्याची? अगं, कोणी सांगितलं होतं मुळात तुला हे कपडे घालायला? का घातलेस तू हे कपडे? त्यावर आता कृष्णा म्हणत असते, अहो म्या तर. त्यावर दुष्यंत म्हणतो, काय? बोल ना, बोल. तू तर काय, का घातलेस तू हे कपडे? आहे तुझ्याकडे उत्तर माझ्या प्रश्नाचं? काय गरज होती तुला? त्यावर कृष्णा म्हणते, हे बघा दुष्यंत सरकार, म्या मुद्दामून असं काय बी केलेलं नाही आहे. अहो मी जाणून बुजून हे समजा कशापायी करीन? अहो तुम्ही सांगितलीत नवं, तुम्ही आणलीत नवं ही कापडं माझ्यासाठी, म्हणून म्या घातली होती. त्यावर दुष्यंत म्हणतो, काय? मी आणले होते हे कपडे तुझ्यासाठी? त्यावर कृष्णा म्हणते, अहो होय, तुम्हीच आणली होती की ही कापडं माझ्यासाठी, तुम्हीच माझ्या खोलीत ठेवली होतीत नवं, म्हणून मी ही कापडं घातली. त्यावर दुष्यंत म्हणतो, काय? मी हे कपडे आणून ठेवले होते तुझ्यासाठी? त्यावर कृष्णा म्हणते, होय तर. अहो मी कशा पायी खोटं बोलू? मी खरं बोलायलोय. ही बघा, ह्यो तो बॉक्स आणि ह्यात होती ती कापडं. ही बघा, ह्याच्यातच होती नवं. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा, यात हे कपडे असणं शक्यच नाही आहे, कारण यामध्ये मी साडी ठेवली होती माझ्या हाताने. तू उगाच ना काहीतरी बडबडू नकोस, कळलं ना तुला? मी त्याच्यामध्ये ते विचित्र कपडे कसे ठेवेन? मी तुझ्यासाठी साडीच आणली होती. त्याबरोबर आता त्या ठिकाणी बाळजाबाई येतात आणि बाळजाबाई आता म्हणू लागतात की, कृष्णे, अगं बाद झालं तुझं, अजून किती खोटं बोलशील गं? काही वाटत नाही होय तुला एवढं धडाधडा खोटं बोलताना? माझा लेक तुला ती तसली कापडं कशा पायी आणल? त्याला ठाव नाही बाय, तू साड्या घालतेस ते, तो तुझ्यासाठी साडीच आणल ना? उगाच करायचं काहीतरी आणि आत्ता नाही होऊन पडायचंय होय तुला? हां, काही गरज काय होती तुला तसली कापडं घालायची? त्यावर कृष्णा म्हणते, अहो पण म्या कशा पायी करू ते? अहो दुष्यंत सरकार, म्या नाही केलं. हवं तर तुम्ही नाही कुणाला विचाराल, इथं कोण बी नव्हतं. त्याबरोबर मैनावती म्हणते, अगं होती की तुझी बहीण. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, काकी अगं बोलताना प्लीज थोडा विचार कर, तिच्या बहिणीची अवस्था आहे का सध्या काही बघायची, काही लक्ष द्यायची. मुळात मला एक गोष्ट कळत नाही आहे, कृष्णा, तू ते कपडे का घातलीस? मी तुझ्यासाठी साडी आणली होती, मग तू साडीच का नाही घातलीस? त्यावर कृष्णा म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार, मी म्हणलं नवं, मला नाही घावली साडी त्या खोक्यात, मला जी कापडं घावली तीच म्या घातली. अहो हे बघा, ह्या बघा साड्या, म्या ही असली साड्या घालणारी पोर, म्या कशापायी ही असली काहीतरी चित्र कापडं घालणार होतो? तुम्ही विचार करा की एक डाव माझ्या बाजूनं बी. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा, मला ना काही ऐकायचंच नाही आहे, प्लीज गप्प बसा सगळ्यांनी. नुकसान झालं आहे ना ते फक्त माझं झालं आहे, इतर कोणाचं काही गेलेलं नाही आहे, कळलं का? त्यावर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, असं कसं म्हणायलाय तुम्ही? मला बी वाईट वाटायलायच की. त्यावर दुष्यंत म्हणतो, गप्प बस प्लीज. वाईट वाटून त्याचा काय उपयोग आहे? सांग ना, आहे का काही उपयोग? नुकसान तर शेवटी माझंच झालं ना, जे झालंय ते. मी काय म्हणजे मी सगळं व्यवस्थित केलं होतं आणि कृष्णा, तू थोडक्यासाठी सगळ्याची माती केली आहेस, सगळ्याची वाट लावलीस. कृष्णाच्या डोळ्यात आता अश्रू दाटून आलेले असतात. दुष्यंत म्हणतो, सगळ्यांनी इकडनं प्लीज थोडा वेळ निघून जा. मला ना कोणाबरोबर काहीच बोलायचं नाही आहे, मला एकट्याला राहू द्या, मला शांत राहू द्या, समजलं? प्लीज निघा इकडनं सगळे. त्यावर मग मैनावती म्हणत असते, अरे दुष्यंत बाळा. त्यावर दुष्यंत म्हणतो, काकी प्लीज, मी म्हटलं ना, प्लीज थोडा वेळ मला एकटं राहू द्या, शांत राहू द्या, मला नाही बोलायचं आहे कोणाबरोबरही, प्लीज निघून जा सगळ्यांनी इकडनं. त्याबरोबर आता बाळजाबाईंना तर दुष्यंत कृष्णावर एवढा चिडलाय हे बघून भारी वाटत असतं. तर इकडे आता पूजा लगेचच संधी साधते दुष्यंत कृष्णावर चिडल्यामुळे आणि ती लगेच दुष्यंतला हाका मारते, फ्रेंड कुठे आहेस तू? फ्रेंड प्लीज हेल्प मी, फ्रेंड. त्याबरोबर आता दुष्यंत डोक्याला हात लावतो. तर पूजा इकडनं ओरडतच असते, फ्रेंड कुठे आहेस? फ्रेंड लवकर ये ना, फ्रेंड. त्याबरोबर मग आता दुष्यंतचा नाईलाज होतो, शेवटी पूजासाठी तर त्याला जाणं असतं. मग दुष्यंत लगेच खाली येतो. तर दुष्यंतच्या मागोमाग कृष्णासुद्धा येते, पूजे काय व्हायला लागलंय? असं करत त्याबरोबर मैनावती ही सुद्धा धावत जाते. तर बाळजाबाई लगेचच तिथेच उभी राहते आणि आता बाळजाबाई ही मनातल्या मनात म्हणत असते, वा पूजा वा, अगं काय हुशार आहेस तू. नाही म्हणजे संधी कधी साधायची आणि कशी साधायची हे कुणी शिकावं तर तुझ्याकडनं शिकावं. तर इकडे पूजा ही ओरडत असते, फ्रेंड ये ना लवकर, फ्रेंड. त्याबरोबर आता त्या ठिकाणी घरातले सगळे सदस्य येतात आणि आता पूजाला दुष्यंत विचारतो, हो आलोय मी, पण तुला काय होतंय? काय होतंय तुला?
बोल ना, काही होतंय का? त्याबरोबर ती म्हणत असते, फ्रेंड 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 तू मला सोडून जाऊ नकोस हा फ्रेंड फ्रेंड, आय नीड युअर हेल्प फ्रेंड रिअली. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असते, अरे काय रे दुष्यंत, हिला हे असं अचानक काय व्हायला लागले? अरे काय बोलायला लागले ही? म्या काय म्हणतो, तू ना हिला जरा मोकळ्या हवेवर घेऊन जा, मग हिला बरं वाटेल. त्याबरोबर कृष्णा तिकडे येते आणि कृष्णा पूजाला जवळ घेते. कृष्णा पूजाला म्हणत असते, पूजे ए पूजे, पूजे जरा शांत हो की. अगं हे बघ, म्या हा इथं, आम्ही समधे आहोत ना. हां, काय नाही होणार तुला, पूजे शांत हो. त्याबरोबर आता लगेचच दुष्यंतकडे पूजा जाते आणि म्हणत असते, नाही नाही फ्रेंड, मला तुझ्यापासून लांब करू नकोस फ्रेंड, प्लीज माझ्याबरोबर राहा. त्याबरोबर आता बाळजाबाई लगेच म्हणते की, अरे दुष्यंत घेऊन जा तिला कुठंतरी बाहेर, जरा मोकळ्या हवेवर घेऊन जा, मग तिला बरं वाटेल. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो की हो, तसंही मलासुद्धा बाहेर जाण्याची गरज आहेच. आणि मग आता तो लगेचच पूजाला म्हणतो, बरं बरं बरं, ऐक ऐक, तू जरा शांत होशील, हां शांत हो आणि माझ्याबरोबर चल, ओके चल आपण जाऊया. आणि मग आता दुष्यंत हा पूजाला घेऊन तिकडनं जातो. त्याबरोबर आता कृष्णसुद्धा त्यांच्याबरोबर बाहेर आलेली असते. बाळजाबाई, अढळराव, घरातले सगळेच सदस्य तिथे असतात. मग आता दुष्यंत तिकडनं पूजाला घेऊन गेल्यावर लगेचच आता बाळजाबाई ह्या मैनावतीला म्हणतात, मैनावती हिचं सगळं सामान भर आणि बाहेर लवकरच्या लवकर घेऊन ये. आता माझ्या दुष्यंतची मेहनत पाण्यात घालवणारी ही पोर आपल्या रांगडे पाटलांच्या घरात राहणार नाही, समजलं ना. त्याबरोबर अढळराव म्हणतात, बाळजा उगाचच्या उगाच तू पराचा कावळा करू नगस, एवढं काय बी घडलेलं नाही आहे, कळलं ना. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, माझ्या लेकाची मेहनत पाण्यात घालवणाऱ्या पोरीला म्या ह्या घरात राहू द्यायची नाही, समजलं ना व तुम्हाला. आत्ता ह्या कृष्णीनं ह्या घरात राहायचं नाही, हिला ह्या घरात थाराच नाही ना मुळात, हिनं इकडनं ताबडतोब चालतं व्हायचं, समजलं नवं गे, निघायचा इकडनं, अजिबात थांबायचं नाही या घरात. त्याबरोबर मैनावतीला बाळजाबाई पुन्हा म्हणतात, मैनावती तुला जे सांगितलं आहे ते लक्षात आलं आहे नवं, म्या सांगितल्याप्रमाणे घडलं पाहिजे. त्याबरोबर लगेचच आता मैनावती होकार देते आणि बाळजाबाईंनी सांगितलेलं असल्यामुळे कृष्णाचं सामान आणण्यासाठी आता ती आतमध्ये जाते. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, अहो बाळजाबाई, अहो पण बाळजाबाई तिचं काहीच ऐकत नाही. मग अढळराव लगेच कृष्णाकडे येतात आणि कृष्णाला म्हणतात, सुनबाई ही वेळ आता रडत बसण्याची नाही, तर तुमच्या सौभाग्य वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याची. हे घ्या किल्ली, मारा स्टार्टर आणि वासरू. त्याबरोबर मग कृष्णा गाडीची किल्ली ताबडतोब घेते आणि आता ती फरणं निघालेली असते. अढळरावांना ती म्हणत असते, अहो पण अढळराव म्हणतात, आता पण नाही आणि बिन नाही, आता वेळ आली आहे ती करून दाखवण्याची आणि तुम्हाला करून दाखवावंच लागेल सुनबाई, कळलं नवं. त्यावर मग कृष्णा अढळरावांना म्हणते, ठीक आहे, आणि लगेचच ती आता निघालेली असते. त्याबरोबर इकडे दुष्यंत हा पूजाला घेऊन जरा मोकळ्या हवेवर आलेला असतो. पूजाला तो विचारतो, तुला बरं वाटतंय? त्याबरोबर पूजा म्हणते, हां हां. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं तुला बरं वाटत नव्हतं म्हणून मी तुला बाहेर घेऊन आलो आहे ना मोकळ्या हवेवर, आता जरा तुला रिलॅक्स वाटतंय का, बरं वाटतंय का, काम वाटतंय का. त्यावर पूजा म्हणते, हां हां. त्याबरोबर आता इकडे कृष्णा ही सुद्धा अगदी फुल स्पीडमध्ये निघालेली असते. आता ती इकडनं चाललेली असते तर दुसऱ्या बाजूला आता दुष्यंत हा पूजाला घेऊन गाडीतनं खाली उतरलेला असतो आणि आता पूजाला तो विचारत असतो, तुला बरं वाटतंय का, तुला नॉर्मल वाटतंय का. त्यावर ती म्हणते, हो आता मला बरं वाटतंय. फ्रेंड मी तुला एक विचारू. त्यावर दुष्यंत म्हणतो, बोल. त्यावर पूजा म्हणते, फ्रेंड तुझं नाव दुष्यंत आहे का. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो. त्यावर पूजा म्हणते, फ्रेंड पण मला ना तुला डी म्हणावंसं वाटतंय, मी तुला डी म्हटलं तर चालेल का. नाही माहीत नाही आहे का, पण मला वाटतंय की मी तुला डी म्हणू, तुला चालेल का मी तुला डी म्हटलेलं. त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही नको, कशाला, तू मला दुष्यंतच म्हण. त्याबरोबर पूजा म्हणते, नाही मला तुला डी म्हणायचं आहे, डी प्लीज, मी म्हणेन ना तुला डी. हां अरे तू माझी मदत केलीस म्हणून, तू मला घरी आणलंस म्हणून, नाहीतर मी काय केलं असतं मला माहीतच नाही आहे. मी तर मी 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 जीव दिला असता ना, मी जीवच दिला असता, मला माहिती आहे ना, मी जीव दिला असता, पण तू तसं होऊ नाही दिलंस, तू मला इकडे घरी आणलंस आणि त्यामुळे मी जीव नाही दिला. खरंच फ्रेंड तू खूप केलं आहेस माझ्यासाठी, म्हणून मला तुला डी म्हणायचं आहे, डी म्हणून मी तुला डी. त्याबरोबर मग दुष्यंत हा पूजाला म्हणत असतो, हे बघ तू माझा असा हात, आणि मग आता दुष्यंत पूजाच्या हातातून स्वतःचा हात सोडवण्यासाठी प्रयत्न करू लागतो. तोपर्यंत इकडे बाळजाबाईंनी आणि मैनावतींनी सगळं काही कृष्णाचं सामान बाहेर आणून घेतलेलं असतं. बाळजाबाई म्हणायला लागतात, काय गेली कुठं ही पोरगी, जाऊ दे ना,
कुठं का नाही जायत, आपल्याला करायचंच काय, उलट बरंच झालं ब्यात गेली ती नसती. काही पण झालं तरी आता मी पुन्हा ह्या कृष्णीला ह्या घरात येऊ देणार नाही म्हणजे नाही. त्या कृष्णीचं मुळात ह्या घरात स्थानच नाही, तिची लायकीच नाही रांगडे पाटलांच्या घरात राहण्याची वावरण्याची. त्यावर आढळराव म्हणतात, आणि तिनं केली ती चूक, आणि आत्ता पावतर तू करत आलीस बाळजा, त्याला काय म्हणायचं ग? तू विसरत असशील, पर म्या काय बी विसरलो नाही. त्याबरोबर बाळजाबाई म्हणते, म्हणजे नेमकं तुम्हाला म्हणायचं काय? त्यावर आढळराव म्हणतात, मला काय म्हणायचंय हे तुला बी बरोबर ठावं आहे आणि मला बी बरोबर म्हणायलोय नवं म्या. त्यामुळं उगाचच्या उगाच तू जादा नाटकी करू नगस, समजलं काय? त्याबरोबर बाळजाबाई म्हणते, ओ तुम्ही आत्ता पावतर तुमच्या त्या सुनची लई तरफदारी केलीत, पर आता नाही या, आता बास. आता त्या पोरीला पुण्यांदा म्या ह्या घरात येऊ द्यायची नाही म्हणजे नाही. बघा, तिला म्या ह्या घरचा उंबरा बी ओलांडून देत नाही, देतच नसतो. त्यावर आढळराव म्हणत असतात की अगं पण हे समज तू ज्याच्यासाठी करायलास तो दुष्यंत, तो हाय कुठं? त्याची तरी मर्जी आहे का कृष्णानं ह्या घराबाहेर जाण्यात? आहे का? त्याला तरी वाटायलंय का की त्याच्या बायकोनं ह्या घरात राहू नये, त्याच्या बायकोनं घराच्या बाहेर जावं? वाटायलंय का त्याला तरी? का तू समजा तुझ्या मनानंच ठरवायल्यास? त्यावर बाळजाबाई म्हणतात की दुष्यंत पण बघा आता घरला आला का तो त्या कृष्णीला घरात घेणार नाही, उलट तो स्वतःच्या हातानंच तिला हाताला धरून या घराबाहेर काढेल. त्यावर आढळराव म्हणतात, असं आता ठीक आहे, जर तुला एवढं वाटायलंय की नाही तर मग म्या पण तुला एक चॅलेंज करतो. दुष्यंत कृष्णाला स्वतःहून पुण्यांदा रांगडे पाटलांच्या घरात घेऊन येणार, आणि जर दुष्यंतनं कृष्णाला स्वतःहून रांगडे पाटलांच्या घरात नाही ना आणली तर ह्यो आढळराव रांगडे पाटील स्वतःच्या मिशा भादरून तुझ्या पायांजवळ ठेवणार. बस बघूया आता कोण जिंकतं ते. आता आढळरावांनी तर एवढं मोठं ओपन चॅलेंज बाळजाबाईंना दिलेलं असतं. आता आढळराव असं बोलल्यावर बाळजाबाई म्हणतात, बापरे, म्हणजे तुम्हाला तर लईच खात्री आहे की तुमच्या सुनबाईंवर? त्यावर आढळराव म्हणतात, हो हाईच मला तिच्यावर खात्री. आणि एक आणखीन गोष्ट, तुला वाटत असेल की हे समजा कुणी केलंय किंवा कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आलंय ते मला कळत नाहीये, पण नाही ग बाळजा, एवढा पण बावळट नाहीये मी. त्यामुळे हे सगळं कुणी केलंय, का केलंय, समज मला ना व्यवस्थित ठावं आहे. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, हो नवं, हाय नवं तुम्हासनी ठावं. अहो पण त्यांचा काय उपयोग? तुम्ही तर काहीच नाही करू शकत. तुम्ही सिद्ध कुठं करू शकता की हे सगळं कुणी केलं म्हणून? करू शकता होय तुम्ही सिद्ध? बोला की, करू शकता काय तुम्ही सिद्ध? त्याबरोबर मग मात्र आता आढळराव गप्प बसतात. तर इकडे कृष्णा ही त्या लोकांना भेटायला आलेली असते ज्यांच्याचं नुकसान तिच्यामुळे झालेलं असतं. मग ती त्यांच्याकडे येते आणि त्यांना म्हणत असते की साहेब, मॅडम माफ करा, पर म्या मुद्दामून जाणून बुजून तुमचं नुकसान केलं नव्हतं. त्याबरोबर मिस्टर मुजुमदार म्हणतात, तू पुन्हा कशाला आलीस आमच्या रस्त्याच्या आडवी? काय सुरू काय तुझं? त्यावर कृष्णा म्हणते, साहेब अहो म्या हाडाची शेतकरी आहे, त्यामुळं म्हणलं तुम्हासनी जरा एक गोष्ट सांगावी. आणि मग कृष्णा त्यांना म्हणत असते, मला सांगा, एखाद्या टोपलीत 50 कांदे ठेवले आहे, एखादा कांदा नासका निघाला म्हणून आपण अख्खी टोपली तर फेकून देऊ शकत नाही ना व कांद्याची, आपण तो नासका कांदाच टाकून देणार. मग तसंच तुम्ही एका चुकीसाठी माझ्या दुष्यंत सरकारांना कशापायी एवढा त्रास द्यायला लागला? त्यांचं काम त्यांना द्या की परत. अहो कारण मला खात्री आहे म्या दुष्यंत सरकारसनी अगदी व्यवस्थित ओळखतो. दुष्यंत सरकार त्यांचं काम परत मिळवणारच. त्यांनी जी फाईल तुम्हासनी धावली ती फाईल ते दुसरं कोणाला बी देऊ शकतात आणि त्यासनी काम परत मिळणारच की. त्याबरोबर आता तो माणूस म्हणतोय, हॅलो, आम्ही काही इकडे तुझ्या नासक्या कांद्याची स्टोरीत ऐकायला थांबू शकत नाही, आमच्याकडे मुळात एवढा वेळ नाही आहे. त्यावर कृष्णा म्हणते, अहो साहेब, पुण्यांदा तेच म्हणायला आहे तुम्ही, म्या तुम्हासनी काय सांगायलोय ते तुम्हासनी नाहीच कळलं तर मग? अहो साहेब, म्या तुम्हासनी म्हणायलो एवढंच की तुम्ही दुष्यंत सरकारसनी त्यांचं काम परत द्या. अहो तुम्ही नाही दिलं तर त्यांचं काम दुसरी कुणाकडनं ना कुणाकडनं होईलच की. परत जर ती फाईल त्यांनी दुसरी कुणाला दिली तर तुमचं मात्र या समजात नुकसान होईल ना. मग आता तुम्ही विचार करा की तुम्हासनी काय करायचं आहे. त्याबरोबर मग मात्र इकडे हा माणूस म्हणत असतो की हे बघ, नुकसान आमचं नाही, नुकसान दुष्यंतचं होणार, कळलं का? त्याबरोबर कृष्णा म्हणते, 1 मिनटं थांबा. आणि मग ती त्या माणसाच्या गाडीवर चिखल लावते आणि मिस्टर मुजुमदारांना ती म्हणते, साहेब
आता बघा, आता तुमच्या गाडीवर ह्यो एक डाग लागलेला आहे, पण ह्या एका डागापायी तुम्ही तुमची अख्खीची अख्खी गाडी टाकून द्याल का? नाही टाकून देणार नवं, वापराल नवं ती गाडी. आता बघा, आणि मग कृष्णा त्या गाडीवरचा डाग पुसून टाकते. इतक्यात तिकडनं एक लहान मुलगा जात असतो. कृष्णा त्याच्या हातातनं फुलं घेते आणि ती फुलं आता मिस्टर अँड मिसेस मुजुमदारांना दाखवते आणि म्हणत असते, बघा की आता ह्या फुलांचा गुच्छ आहे, यातला एखादं फूल समजा खराब असेल, काहीतरी किडबिड लागलेली असेल एखाद्या फुलाला, तर तुम्ही ते एका फुलासाठी हे संपूर्णच्या संपूर्ण गुच्छा फेकून द्याल होय? नाही का नाही? अहो मी आधी तसंच म्हणालो आहे. आणि तुमच्या बाबतीत जे काही घडलं तो अपघात होता, अपमान नाही, समजून घ्या की. अहो आम्हाला तुमचा अपमान करून काय मिळणार आहे? आम्ही हे समजा कशापायी करू? का कळना झालं आहे साहेब तुम्हासनी? मी खरं बोलायलो, जे काय माझ्याकडनं झालं का नाही ते चुकून झालं. आम्ही शेतकरी आहे का नाही, शेतात राब राबतो, कष्ट करतो, आणि अचानक कधीतरी अवकाळी पाऊस येतो आणि सगळं पीक वाहून जातं. मग ह्या अशा परिस्थितीत आम्ही दोष कोणाला द्यायचा? अवकाळी पावसाला का सावताला? सांगा की. आता ते हे सगळं बोलतात. कृष्णा त्यांना पटवून देते की दुष्यंतची या सगळ्यात चूक नव्हती वगैरे. इतक्यात त्या ठिकाणी दुष्यंत आलेला असतो. मग दुष्यंत तिकडे आल्याबरोबर तो मिस्टर मुजुमदारांना म्हणतो, मिस्टर मुजुमदार त्याबरोबर मिस्टर मुजुमदारच दुष्यंतला म्हणतात, सॉरी मिस्टर रांगडे पाटील, नाही आमचं चुकलं, पण तुमच्या घरच्या लक्ष्मीनेच आम्हाला आमची चूक पटवून दिली आणि म्हणून आम्ही तुमच्याबरोबरच काम करायला तयार आहोत. आमचं काम तुम्हीच कराल, कळलं ना? हे घ्या. आणि मग ते आता दुष्यंतला लगेचच फुलं देतात आणि म्हणतात, आपण एकत्र काम करायचं ना मिस्टर रांगडे पाटील, तुमचं काय म्हणणं आहे? त्यावर आता हे ऐकून दुष्यंतला अगदीच आनंद झालेला असतो आणि दुष्यंतसुद्धा त्यांच्याबरोबर काम करायला हसत हसत अगदी आनंदाने तयार होतो. आता इकडे हे सगळं एवढं चांगलं कसं काय घडलं हा प्रश्न दुष्यंतला पडलेला असतोच. पण आता दुष्यंत तिथे तर काही बोलत नाही. त्यानंतर आता मिस्टर मुजुमदार म्हणतात की चला तर मग भेटूया लवकरच आपल्या कामासाठी. त्याबरोबर दुष्यंत होकारार्थी मान हलवतो. त्याबरोबर मिस्टर मुजुमदार म्हणतात, बरं आता आम्ही निघतो. आता ते तिकडनं निघायला वगैरे लागतात. दुष्यंतला हँडशेक करून चाललेले असतात. हे सगळं काही गाडीत बसलेली पूजा बघत असते आणि पूजाला हे सगळं बघून राग येत असतो. कारण हे कॉन्ट्रॅक्ट दुष्यंतला कृष्णामुळे मिळालेलं असतं आणि कृष्णामुळे मिळाल्यामुळे पूजा नाराज असते. त्याबरोबर आता आपण पुढे पाहतो की कृष्णाला मात्र खूपच जास्त आनंद झालेला असतो. कारण कृष्णामुळे दुष्यंतचं काम गेलं आहे असं तिला वाटत असतं, पण शेवटी तिनेच ते काम त्याला परतही मिळवून दिलेलं असतं. त्याबरोबर आता दुष्यंत हा कृष्णाला घेऊन घरी आलेला असतो. आता कृष्णाचं हे सगळं सामान असं बाहेर काढलेलं बघून दुष्यंतला प्रश्न पडतो की हिचं सगळं सामान असं बाहेर का काढलं आहे? मग दुष्यंत विचारतो की कृष्णाचं सगळं सामान असं बाहेर का काढलं आहे? त्यावर बाळजाबाई ह्या दुष्यंतला सांगतात की हिच्यामुळे तुझं एवढं नुकसान झालं, मग हिला या घरात ठेवायची नाही. त्यावर दुष्यंत म्हणतो, आई कृष्णा माझी बायको आहे आणि ती या घरातनं कुठेही जाणार नाही. आणि दुष्यंत मोठ्या दिमाखात कृष्णाला हाताला धरून पुन्हा एकदा रांगडे पाटलांच्या घरामध्ये घेऊन जातो आणि बाळजाबाईंना मात्र खूपच जास्त राग येतो. त्यानंतर दुष्यंत कृष्णाला विचारू लागतो की कृष्णा, तुला कोणावरती डाऊट आहे का? कोणी हे सगळं मुद्दाम केलं असेल असं काही तुला वाटतंय का? त्यावर आता कृष्णा मनात म्हणत असते, दुष्यंत सरकार, हे समजा कोणी केलं आहे ते डायरेक्ट मला ठावं आहे, पण आता तुमच्यासमोर मी नाव नाही घेऊ शकत असं म्हणत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल.